नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये स्टॉपर्स संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर स्टॉपर्स प्रेस टूल डायचा एक पार्ट्स आहे. तर त्या प्रेस टूल किंवा डायच्या स्टॉपर संदर्भात आपण या प्रकरणामध्ये माहिती पाहूया. व्हॉट इज स्टॉपर? स्टॉपर म्हणजे किंवा फंक्शन ऑफ स्टॉपर, त्याच्यामध्ये स्टॉपरचं कार्य या ठिकाणी अशा प्रकारची स्टॉप ट्रिप ऑपरेशन केलं जातं. त्यानंतर ऑपरेशनच्या दरम्यान त्या स्टॉप ट्रिपला थांबवण्याकरता या स्टॉपरचा उपयोग होत असतो. त्या स्टॉपर संदर्भात आपण फंक्शन कार्य पाहणार आहोत. पंचिंग ऑपरेशन नंतर स्टॉप ट्रिप प्रत्येक ऑपरेशनच्या वेळी 1 पीच इतके अंतर पुढे सरकते आणि याची स्टॉपर काळजी घेतो. स्टॉप ट्रिप पुढे सरकवल्यानंतर 1 पीच एवढे अंतर पूर्ण झाल्यानंतर स्टॉप ट्रिप पुढे सरकवणे थांबवले जाते. त्यासाठी या स्टॉपरचा उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे स्टॉपर या ठिकाणी दाखवलेले आणि या ठिकाणी स्टॉपर दाखवलेले आहे. स्टॉप थांबवल्यावर त्यावेळेस पंच हे ऑपरेशन करतो, परत पुढे जातो त्यावेळेस या स्टॉपरच्या तिथे हे होल येतं, याला थांबवलं जातं, त्याच वेळेस तिकडं ऑपरेशन केलं जातं. अशा प्रकारे ही पोझिशन आणि फंक्शन आपण या स्टॉपर संदर्भातला अभ्यासलं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे स्टॉप पोझिशन. आता या ठिकाणी स्टॉप पोझिशन, तर या ठिकाणी ऑपरेशन करताना स्टॉप ट्रिप थांबवली जाते. त्या स्थितीला स्टॉप पोझिशन असे म्हणतात. डायवर प्रेस टूल वर आपण ऑपरेशन करत असतो स्टॉप ट्रिपवर पंचच्या सहाय्याने. त्यावेळेस या ठिकाणी ऑपरेशन करताना स्टॉप ट्रिप थांबवली जाते, त्या स्थितीला स्टॉप पोझिशन असे म्हणतात. तर अशा प्रकारे स्टॉप पोझिशन. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ स्टॉपर. क्लासिफिकेशन ऑफ स्टॉपर म्हणजे स्टॉपरचं वर्गीकरणानुसार त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रायमरी स्टॉपर, सेकंडरी स्टॉपर आणि फायनली स्टॉपर अशा 3 प्रकारे या स्टॉपरचं वर्गीकरण केलं जातं. प्रायमरी, सेकंडरी आणि फायनली. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आपण पाहणार आहोत प्रायमरी स्टॉपर्स. या ठिकाणी स्टॉप ट्रिपवर दाखवलेली आणि स्टॉपर आहेत पहा. या ठिकाणी प्रायमरी, सेकंडरी आणि हा फायनल स्टॉपर दाखवलेले आहेत. म्हणजे सुरुवातीला ज्या स्टॉपरचा वापर करतात तो प्रायमरी आणि पहिल्या आणि शेवटच्या ऑपरेशनच्या मध्ये जो वापरतो तो सेकंडरी आणि शेवटच्या ऑपरेशनच्या वेळेस वापरला जातो तो फायनल स्टॉपर. तर अशी स्थिती दाखवलेली आहे. स्टॉप ट्रिपला सुरुवातीला थांबवण्याकरता प्रायमरी स्टॉपर. या ठिकाणी अशी प्रायमरी स्टॉपर दाखवलेले आहेत की स्टॉप ट्रिप आहे, इथे येऊन पहिल्यांदा थांबते तो प्रायमरी स्टॉपर. तर त्या संदर्भातली माहिती प्रायमरी स्टॉपर. तर पट्टीच्या ठिकाणी डायमध्ये ऑपरेशन करताना स्टॉप ट्रिपला थांबवण्यासाठी किंवा थांबवण्याच्या क्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टॉपरला प्रायमरी स्टॉपर असे म्हणतात. तर स्टॉप ट्रिपला शेवटच्या ठिकाणी ऑपरेशन करताना थांबवण्याच्या क्रियेला वापरण्यात येणाऱ्या स्टॉपरला फायनल स्टॉपर असे म्हणतात. तर प्रायमरी आणि फायनल स्टॉप यांच्यामधील ऑपरेशनला स्टॉप ट्रिपला थांबवण्यासाठी जो स्टॉपर वापरतात त्याला सेकंडरी स्टॉपर असे म्हणतात. तर अशा प्रकारे हे 3 स्टॉपरचे प्रकार. त्याच्यामध्ये पहिला प्रायमरी, दुसऱ्या ऑपरेशनच्या दरम्यान सेकंडरी. हा पहिल्या ऑपरेशनच्या वेळेस हा स्टॉपर प्रायमरी वापरतात, दुसऱ्या ऑपरेशनला सेकंडरी स्टॉपर वापरतात आणि फायनल ऑपरेशनला फायनल स्टॉपर वापरतात. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या ऑपरेशन दरम्यान जो वापरतात त्याला सेकंडरी स्टॉपर असे म्हणतात. प्रायमरी, सेकंडरी आणि फायनली हे क्लासिफिकेशनवरून पडणारे स्टॉपरचे 3 प्रकार आपण अभ्यासले. असे हा फायनल स्टॉपर या ठिकाणी स्टॉप ट्रिप दाखवलेली. स्टॉप ट्रिपला थांबवण्याकरता स्टॉपरचा उपयोग होतो ऑपरेशनच्या दरम्यान प्रेस टूलमध्ये. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे रजिस्टरी पोझिशन. तर रजिस्टरी पोझिशन ही एक अशी स्थिती आहे की
की या ठिकाणी टॉर्क टीप थांबवल्यानंतर मापाची योग्यता तपासता येते. या ठिकाणी टॉर्क टीप ही पायलटच्या सहाय्याने थांबवून टॉर्कला गाईड केले जाते. टॉर्क पोझिशनवर रजिस्टरी पोझिशन समान असू शकते किंवा नसते. म्हणजे टॉप फंक्शन ही अशी अंदाजे स्थिती आहे की त्या ठिकाणी रजिस्टरी पोझिशन योगायोगे त्या स्थितीत येत नाही. जर टॉप हा ट्रू गेज म्हणून हा जो टॉपर आहे किंवा टॉप आहे हा ट्रू गेज म्हणून काम करत असेल तर रजिस्टर पोझिशन आणि स्टॉप पोझिशन एकच असतात. जर टॉर्क टीप ही अंदाजे गेज म्हणून मार्गदर्शक म्हणून वापरणे गरजेचे असते. तर अशा प्रकारे या रजिस्टर्ड पोझिशन संदर्भात सांगता येईल. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ स्टॉप किंवा स्टॉपर संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत पुढच्या मुद्द्यामध्ये. टाइप्स ऑफ स्टॉप किंवा स्टॉपर्स. त्याच्यामध्ये पहिला प्रकार सॉलिड स्टॉप. या ठिकाणी सॉलिड स्टॉप दाखवलेले स्टॉप किंवा स्टॉपर्स. तर सॉलिड स्टॉप हा हार्डन स्टील ब्लॉक पासून तयार केलेला असून तो आवश्यक जागेवर डायब्लॉकवर बसवलेला असतो की ज्यामुळे टॉर्क टीप त्याच्याशी टच करून थांबवले जाते. या ठिकाणी हा एका जागेवर डायब्लॉकवर फिट केलेला असतो आणि ती टॉर्क टीप त्याला टच करून ऑपरेशनच्या काळात थांबवले जाते. असा हा सॉलिड स्टॉपर्सचा प्रकार आपण पाहिला. त्यानंतर टाइप्स ऑफ स्टॉपरचा पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत प्लेन पिन स्टॉप. या ठिकाणी हा पिन स्टॉप दाखवलेला डायब्लॉकमध्ये. ही पिन खालची बेस प्लेट आहे. तर हा डायब्लॉक, हा पंच आणि स्टॉक टीप दाखवलेली आहे. या ठिकाणी कट झालेला पोर्शन दाखवलेला स्टॉक टीपचा प्लेन पिन स्टॉप. तर या प्लेन पिन स्टॉप संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. प्लेन पिन स्टॉप डायब्लॉकवर बसवलेली प्लेन सिलेंड्रिकल पिन असते की या पिनसाठी बॉटम प्लेट होलमध्ये क्लिअरन्स होल ठेवलेले असते. या ठिकाणी या पिनसाठी या बॉटम म्हणजे बेस प्लेटमध्ये क्लिअरन्स होल ठेवलेले असते. ते पुढील कारणासाठी. ते खालचं होल कशासाठी ठेवलेलं असतं याचं कारण हा डायब्लॉक असेंब्लीमधून बाहेर न काढता टॉप पिनची उंची वाढवता येते. या पिनची उंची वाढवण्यासाठी कमी जास्त करण्याकरता खालच्या बाजूने आपण त्याला उंची वाढवू शकतो. याकरता हे थ्रोआउट होल बेस प्लेटमध्ये ठेवलेलं असतं. 2. डायला रिशार्पनिंग करण्यासाठी पिन बाहेर काढता येते आणि या डायब्लॉकला कालांतराने गोथड झाल्यानंतर शार्पनिंग करायचे त्यावेळेस ही पिन आपल्याला खाली काढता येते. त्याकरता ती टॉर्कचे चुकीचे फिटिंग झाल्यानंतर बऱ्याच वेळेस काय होतं टॉर्क टीप या पिनवर सरकवून फिडिंग होतं. त्या दरम्यानच्या काळात पंच वेडावाकडा तुटण्याची शक्यता असते. त्यावेळेस ती पिन दबली जाऊन खाली सरकू शकते. याकरताही या होलचा उपयोग होतो. तर तिसरा पर्याय पहा टॉर्कचे चुकीचे फिडिंग झाल्यानंतर टॉप पिन खालील बाजूस सरकण्यासाठी ही सुविधा असते. त्यामुळे डायब्लॉक व पंच खराब होण्याचे आपल्याला टाळता येते. याकरता डायब्लॉक च्या खाली असलेल्या बेस प्लेटमध्ये या टॉप प्लेन पिनसाठी होल ठेवलेलं असतं. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे या ठिकाणी स्टॉपरचा हेड पिन स्टॉप. या ठिकाणी पिनला हेड असलेला स्टॉपर हेडेड पिन स्टॉप. या ठिकाणी स्टिकर प्लेट दाखवले, डायब्लॉक दाखवले, पंच दाखवलेला आहे. तर हेडेड पिन स्टॉप या पिन संदर्भातली माहिती. स्टॉप किंवा स्टॉपर हा जेव्हा डाय ओपनिंगच्या फार जवळ असतो, स्टॉपर या ओपनिंगपेक्षा जास्त जवळ असतो तेव्हा डाय ओपनिंग कमकुवत होण्याची शक्यता असते. स्मॉल स्क्रॅप बीजसाठी टॉर्क टीप थांबवायचा असतो तेव्हा हेडेड पिन स्टॉप पिनचा उपयोग करतात. हेडेड पिन स्टॉपरचा वापर केल्यामुळे माउंटेड पिन होलमध्ये पिन होल डाय ओपनिंग पासून दूर असतो. त्यामुळे डायच्या ओपनिंगला
कमकुवतपणा येत नाही. तर अशा प्रकारे हेडेड पिन स्टॉप संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी अभ्यासली. त्यानंतर स्प्रिंग लोडेड पिन स्टॉप जे ही पिन आहे ही या स्प्रिंग लोडेडद्वारे स्प्रिंगच्या सहाय्याने ॲडजस्ट केली जाते. त्यावरून स्प्रिंग लोडेड पिन स्टॉप संदर्भातली माहिती आपण पाहतोय. त्याच्यामध्ये स्प्रिंग लोडेड पिन स्टॉप ह्यामध्ये एक स्प्रिंग लोडेड पिन असून ती टॉप ट्रिपला थांबवण्याच्या स्थितीनुसार बसवलेली असते. या स्टॉपरमध्ये टूल मेंबरला विरोध करण्याची गरज नसते. तर ऑपरेशनच्या काळात टूल मेंबरला विरोध करणे कामी पिन खालील बाजूला दाबली जाते. तर या ठिकाणी ही पिन स्प्रिंग लोडेड असल्यामुळे खाली दाबली जाते ऑपरेशनच्या काळामध्ये, त्यामुळे अडथळा येत नाही. त्याच्यानंतर स्टॉपरचा पुढचा प्रकार फिंगर स्टॉपर. या ठिकाणी पुढचा प्रकार आहे फिंगर स्टॉपर. हे असे फिंगर स्टॉपर दाखवलेले आहेत. तर फिंगर म्हणजे हाताच्या सहाय्याने मागे पुढे करता येणारे असे स्टॉपर आहेत. तर या संदर्भात माहिती पाहूया. तर मॅन्युअल फिडिंगद्वारे फिंगर स्टॉप हा प्रत्येक स्टेशनवर अंतिम स्थितीशिवाय स्टॉप स्ट्रिपला थांबवण्याचे काम प्रोग्रेसिव्ह टूल मध्ये डिझाईन करताना केले जातात. ही क्रिया म्हणजे हे जे फिंगर स्टॉपर आहे हे मानवाद्वारे म्हणजे त्या ऑपरेटरद्वारे प्रेसवरच्या नियंत्रित स्टॉपर केले जातात. ही स्टॉपर स्ट्रिप बरोबर किंवा स्टेपर प्लेट बरोबर बसवलेले असतात. यामध्ये पूर्वीच्या अंदाजानुसार ठराविक अंतरावर स्टॉपरची हालचाल नियंत्रित करण्याची तरतूद केलेली असते. टॉप ट्रिपला थांबवण्यासाठी फिंगर स्टॉपर आतील बाजूला लोटले जातात. या ठिकाणी या आतली जी स्टॉप ट्रिप या स्लॉटमधली तिला थांबवण्याकरता हे फिंगर स्टॉपर आत लोटले जातात. आत लोटल्यामुळे या ठिकाणी 5 स्लॉट असल्यामुळं त्याची थोडी अशी हालचाल होते आणि ती जी आपण स्टॉप ट्रिपचं फिडिंग करतोय डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे तिला थांबवण्याकरता या फिंगर स्टॉपरचा उपयोग होत असतो. तर स्टॉप ट्रिपला थांबवण्याकरता फिंगर स्टॉपर आतल्या बाजूला लोटले जातात आणि प्रेस स्ट्रोक नंतर स्टॉपर रिलीज केला जातो व पुढील ऑपरेशनसाठी स्टॉप ट्रिप पुढे सरकवली जाते. नंतर ऑपरेशनसाठी थांबवण्याकरता पुढे आणि ऑपरेशन झाल्यानंतर त्याला मागे घेतलं जाते. या स्लॉटची लांबी अशी वाढवलेली असते, त्यामुळे मागे पुढे होऊ शकतो हा फिंगर स्टॉपर. तर अशा प्रकारे या फिंगर स्टॉपर संदर्भात सांगता येईल. त्यानंतर ट्रिगर स्टॉप संदर्भात माहिती पाहणार आहोत. ट्रिगर स्टॉप तर मानवाद्वारे जलद स्टॉप ट्रिपचे फिडिंग करण्याकामी मानवाद्वारे म्हणजे कारागिराद्वारे स्टॉप ट्रिपचे जलद फिडिंग करण्याकामी ट्रिगर स्टॉपरचा उपयोग करतात. हे 2 प्रकारचे असतात. ट्रिगर स्टॉपर 2 प्रकारचे असतात. त्यामध्ये फ्रंट ॲक्टिंग आणि दुसरा साईड ॲक्टिंग. हा फ्रंट ॲक्टिंग आहे आणि दुसरा हा साईड ॲक्टिंग आहे. तर त्यापैकी पहिला प्रकार आपण पाहणार आहोत फ्रंट ॲक्टिंग. या ठिकाणी आकृतीत दाखवल्याप्रमाणे या फ्रंट ॲक्टिंग स्टॉपरची रचना असते. तर यामध्ये तर या दोन्ही स्टॉपरची कार्य करण्याची पद्धत समान असते. म्हणजे फ्रंट ॲक्टिंग आणि साईड ॲक्टिंग या दोन्हींची कार्य करण्याची पद्धत समान असते. लिव्हरच्या आकाराचा ट्रिगर स्टॉप या ठिकाणी लिव्हरच्या आकाराचा हा ट्रिगर स्टॉप सहजपणे गाईड प्लेटच्या मिलिंग स्लॉटमध्ये बसतो. या मिलिंग स्लॉटमध्ये ट्रिगर स्टॉप बसतो. या स्लॉटमुळे ट्रिगरची आवश्यक ती हालचाल होते. या ट्रिगरच्या दुसऱ्या टोकाला इन्क्लाइन स्प्रिंग शेडद्वारे इन्क्लाइन म्हणजे झुकवता येणाऱ्या इन्क्लाइन स्प्रिंग शेडद्वारे ट्रिगर हा योग्य स्थितीत पकडला जातो. जेव्हा स्ट्रीप ट्रिगरच्या टीथ फेसला स्पर्श करते तेव्हा ट्रिगर मागच्या बाजूस सरकला जाऊन मिलिंग स्लॉटच्या वॉलला स्पर्श करून थांबवला जातो. त्यामुळे स्टॉप ट्रिप पुढे सरकते. ही पुढे सरकण्याची क्रिया मार्जिनच्या एक भाग रुंदी एवढी असते. जेव्हा टूल
ट्रिप होते तेव्हा टूलाच्या वरच्या बाजूला बनवलेल्या नॉकआउट बारच्या खाली येतो. जेव्हा टूल वरच्या बाजूस बसवलेला नॉकआउट बार हा खाली येतो व ट्रिगरच्या मोकळ्या टोकाला झटका देतो. ट्रिगरच्या ह्या मोकळ्या टोकाला झटका देतो. त्यामुळे टॉर्क ट्रिप जाडीनुसार उचलली जाऊन तिच्या पूर्वीच्या स्थितीत ब्लँकिंग भागावर जाते व त्यानंतर स्ट्रीप एक पिच लांबी इतके पुढे सरकण्याची क्रिया या पोझिशनमध्ये होते. तर अशा प्रकारे आजच्या या लेसनमध्ये आपण स्टॉपर संदर्भातली माहिती पाहिली. तर त्या स्टॉपर संदर्भात माहिती पाहत असताना आपण यामध्ये प्रामुख्याने फंक्शन ऑफ स्टॉपर, स्टॉपरचं कार्य, त्याच्यानंतर स्टॉप पोझिशन, क्लासिफिकेशन ऑफ स्टॉपरमध्ये त्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि फायनली स्टॉपर संदर्भात माहिती पाहिली. रजिस्टर पोझिशन संदर्भात माहिती पाहिली. टाइप्स ऑफ स्टॉपरमध्ये सॉलिड, प्लेन पिन स्टॉप, हेडलेस पिन स्टॉप आणि स्प्रिंग लोडेड पिन स्टॉप संदर्भात माहिती पाहिली. फिंगर स्टॉपर संदर्भातली शेवटी माहिती पाहिली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ट्रिगर स्टॉपमध्ये फ्रंट ॲक्टिंग आणि साईड ॲक्टिंग स्टॉपर संदर्भातली माहिती पाहिली. तर विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.